नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड येथील नगरपालिकेच्या अब्दुल गफूर शाह उर्दू शाळा क्रमांक 2 येथे 26 जानेवारीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रम 31 जानेवारी रोजी झाला होता। त्या कार्यक्रमामध्ये देशविरोधी गीताच्या विद्यार्थ्यांकडून गायन व नृत्य करून घेणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गोपाल कलानी यांनी तक्रार केली होती। त्याला प्रत्युत्तर जनशक्ती पॅनलच्या शिक्षण सभापती यांनी दिली आहे, ते आपण पाहू। आता याची जी पार्श्वभूमी होती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली। आणि जर आपल्याला या संबंधीचे काही कोटेशन पाहिजे किंवा हे कोणत्या पुस्तकातलं आहे आणि किंवा प्रकाशित झालेलं आहे, जे भ्रामक गोष्टी लोकांमध्ये पसरविला जात आहे की 1965चा आहे, 1965चा आणि या गीताचा काहीही संबंध नाही। गुगलवर, नेटवर, चॅटजीपीटीवर तुम्ही काही टाका, ते आता मी टाकलं तर मी जे अपलोड केले तेच मला भेटणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही भेटणार नाही। तर हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं नाव आहे, तुम्ही पाहू शकता, तुम्ही गुगल वगैरे करून घ्या। याचं नाव आहे या पुस्तकाचा अल्लामा फजले खैराबादी। त्यांनी दिल्लीच्या जामा मशिदीतून इंग्रजांविरुद्ध जिहादचा म्हणजे स्वातंत्र्य युद्धाचा अधिकृत फतवा जारी केला होता, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिक एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढले। आणि या फतव्यामुळे संतापलेल्या ब्रिटिशांनी त्यांना अटक करून अंदमान आणि निकोबारच्या काळ्या पाण्याची शिक्षा दिली। आणि त्यांनी तिथे त्या पुस्तकात हे कोटेशन मेन्शन केलेलं आहे। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जे 5 शाळेत त्या दिवशी कार्यक्रम होते, आम्ही कोणताही कार्यक्रम अध्यक्ष मॅडमना, स्वतः मी आणि साजिद जागीरदार, गोपाल अग्रवाल आणि आमचे गणेशा, आमचे वासी पठाण प्रतिनिधी, हे सर्व लोक उपस्थित होते। कारण की एकाच दिवशी सर्व कार्यक्रम असल्याने आम्हाला प्रत्येक कार्यक्रम पाहणे शक्य नव्हते। म्हणजे आम्ही फक्त जे आहे कार्यक्रमाचे उद्घाटन करून आम्ही गेलो। फक्त मी एक कार्यक्रम पाहिला जिजामाता शाळेत, तेही पंढरीची वारी म्हणून ते कार्यक्रम होता। आणि प्रोत्साहनपर त्यांनी 500 रुपये बक्षीस दिलं त्यांनी, आणि प्रोत्साहनपर मी 200 रुपये बक्षीस दिला पंढरीच्या वारीला। आणि फक्त या कार्यक्रमाव्यतिरिक्त आम्ही कोणत्याही शाळेत कोणताही कार्यक्रम पाहिला नाही। आणि या कार्यक्रमाला आम्ही फक्त एक देशच्या नात्याने, इनॉग्रेशनच्या नात्याने आम्ही उद्घाटन करून आम्ही पुढे गेले। आणि कंप्लेंटनं तक्रारमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की त्यांनी असं दिले की हे सर्व मान्यवर तिथं उपस्थित होते आणि त्यांनी जे तक्रार आणि हे गीत किंवा असा कार्यक्रम थांबवायला पाहिजे होता, हे भ्रामक आहे आणि खोटी गोष्ट आहे। आणि मी तुम्हाला सांगितो, त्यांनी जे विरोधकांनी किंवा ज्या तक्रारकर्त्यांनी जे तक्रार केली 1965चा, हे शब्द आणि त्यांच्या तक्रारचे शब्द हे वेगळे आहे। त्याचा पण मी 1965चा पण व्हिडिओ आणलेला आहे, ते तुम्हाला मी ते सुद्धा देणार आहे। त्याच्यामध्ये ह्या गीताचा आणि त्या गीताचा काही संबंध नाही, फक्त सुरुवात त्याची एका कडव्याने आहे, हे मर्दे मुजाहिद, याची सुरुवात देखील याचीच आहे। आणि त्या 1965ची सुरुवात देखील हे त्याचीच आहे। कदाचित तो पाकिस्तानचा असू शकतो, मला त्याच्याबद्दल काही भाष्य करायचं नाही, तो असू शकतो पाकिस्तानचा, मला त्याच्याबद्दल नाही सांगायचा। पण ही जी तक्रार ज्या 2 तारखेला गोपाल कलानी आणि 8 लोकांनी दिलेली जे आहे, ते भ्रामक आहे आणि खोटी आहे। आणि कोवळ्या मनावर अशा प्रकारचे आणि अशी कोवळ्या मनावर तुम्ही जे रुजवत आहे, जे म्हणजे एका हेडमास्टरला आणि लोकांना आरोप लावले, ते धांदात खोटे आहे, त्याच्यात काहीही तथ्य नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे आरोप लावलेले आहे ते फक्त राजकीय हेतूने लावलेले आहे। आणि मला तरी वाटते की चिकार सर या ना, मला तरी वाटते की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आपण जे राजकारण करत आहे, हे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये। माझ्याकडून त्यांना असं म्हणणं होतं की पहिले त्याने त्याच्याबद्दल खुलासा मागायला हवा होता, मुख्याध्यापकाकडून किंवा संबंधित शिक्षकाकडून काय आहे ते खुलासा मागून मग काही त्याच्यात तथ्य असल्या तर तक्रार केली असती, तर काही हरकत नाही। पण याच्यात काहीही नाही, फक्त आणि फक्त जे राजकीय हेतूने प्रेरित केलेली ही जी तक्रार आहे, ते धांदात खोटी आहे। मला असं वाटते की आमच्या विरोधकाला जी निवडणुकीमध्ये जी हार झाली आहे, त्यांना ते सध्या पचत नाही। मी या क्षणी त्यांना हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना हे दुःखातून सावरण्याची त्यांना संधी देव ईश्वर, कमीत कमी। तर मला आता मी मला वाटलं पत्रकार परिषद झाली म्हणून मी तातडीची पत्रकार परिषद बोलवली, याच्या कारणानं की हे जे आहे ते खोटं आहे म्हणून आपल्या बाबतीत लोकांना हे सांगून द्यावं, हे त्याच्या मागचा मेन उद्देश आहे। आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की अध्यक्ष मॅडमवर आणि माझ्यावर
आणि साजिद जागीरदार आणि जे जितके वरिष्ठ पाहुणे होते त्यांनी हे तक्रार म्हणजे केली की यांनी रोखलं, त्यांनी थांबवलं नाही. आम्ही तिथं उपस्थित नव्हतो. तो व्हिडिओ तुम्ही दाखवू शकता. आम्ही लवकरच त्यांच्यावर डिफॉर्मेशनचा केस, आबरू नुकसानीचा केस आम्ही स्वतः 5 लोक दाखल करणार आहे 1-1 कोटीचा, आणि त्यांना 2-3 दिवसात नोटीसही देणार आहे ॲडव्होकेट मार्फत की त्यांचा का दाखल करण्यात येऊ नये म्हणून. हे माझे खुलासा होता. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा